नमस्कार. माझं नाव सर्वेश सुनील गुल्हाने. मी इयत्ता 10वी मध्ये शिकतो. मी आज तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती किंवा साध्या भाषेमध्ये इम्युनिटी या विषयावरती एक पीपीटी दाखवणार आहे. इम्युनिटी हा शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनात बरेच वेळा ऐकला आहे. आपल्याला बरेच जण सांगतात की तुम्ही हे खाल्लं ते खाल्लं किंवा अशा प्रकारे काही एक्सरसाइज किंवा काही केलं तर आपली इम्युनिटी वाढेल आणि आपल्याला रोग होण्याची शक्यता कमी होईल. तर हे सगळं ऐकताना आपल्याला नेमका प्रश्न पडतो की इम्युनिटी काय आहे, ही नक्की असते कुठे आणि ही काम तरी कशी करते आणि या इम्युनिटीची गरज का पडते. आणि जर आपल्याकडे इम्युनिटी आहे तर पहिला प्रश्न म्हणजे आपण आजारीच का पडतो. म्हणजे आपण आजारीच नाही पडायला पाहिजे, पण असं काही होत नाही. आपण कधीतरी आजारी पडतो, महिन्यातनं एकदा किंवा वर्षातनं एकदा, पण आपण आजारी पडतो. हे का होतं हे मी समजून सांगेल आज तुम्हाला. तर प्रथम प्रश्न, रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय हे समजण्यासाठी मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. समजा एक सोसायटी आहे. सोसायटीच्या समोर एक मेन गेट आणि वॉचमन आहे. सोसायटीच्या बाहेर एक चोर आहे. त्या चोराला गेटच्या द्वारे शिरून आतमध्ये यायचं आहे, पण आतमध्ये येताना त्याला वॉचमन आणि गेट अडवून ठेवतं. म्हणजे चोर आतच शिरू देत नाही. तर चोर आत नाही आला म्हणजे चोरी तर होणार नाही. तशाच प्रकारे आपल्या शरीरातही आपली त्वचा, आपल्या नाकातले केस, आपल्या डोळ्यांच्या पापण्या आणि बाकी काही इतर घटक किंवा अवयव आपल्याला त्या विषाणूपासनं वाचवतात. म्हणजे त्या विषाणूला आपल्या शरीरामध्ये येऊच देत नाही. विषाणू जर आत आला नाही तर आपल्याला आजार होण्याची शक्यता नाही. पण तरीही कधी कधी आपल्या न कळत आपल्या हाताद्वारे, आपल्या तोंडाद्वारे किंवा आपल्या नाकाद्वारे कधी कधी कोणता विषाणू चुकून आतमध्ये जाऊ शकतो. आता हा आत विषाणू गेल्यावर याच्यावरती काही कारवाई करायला हवी, नाहीतर तो आपल्याला रोग तर नक्की देणार. मग या विषाणू विषयी काय ऍक्शन घेतली जावी किंवा कशा प्रकारे घेतली जावी आणि त्या ऍक्शन घेऊन त्याला नष्ट करणं, हे सगळं काम रोगप्रतिकार शक्तीचं आहे. किंवा इम्युनिटीमुळे तो विषाणू तिथले तिथे समाप्त करतो, त्याला फिनिश केलं जातं तिथे, आणि मग आपल्याला रोग होत नाही. तर हे इम्युनिटी आपल्याला आपल्या शरीरातील WBC किंवा व्हाईट ब्लड सेल्समुळे मिळत असते. या व्हाईट ब्लड सेल्सला ल्युकोसाइट्स पण म्हणलं जातं. हे नक्की काम कसे करतात हे समजण्याआधी हे दिसतात कसे हे समजणं गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये मुख्यतः 5 प्रकारचे व्हाईट ब्लड सेल्स असतात. यांचे नावं आहेत मोनोसाइट, लिम्फोसाइट, बॅसोफिल, इओसिनोफिल आणि न्यूट्रोफिल. हे 5 प्रकारचे WBCs वेगवेगळ्या प्रकारे ॲक्शन्स घेतात आणि ते आलेल्या जर्म्सला मारून टाकतात. प्रत्येक WBCचं काम वेगळं आहे. एक WBC या प्रकारच्या जर्म्सला मारेल तर एक या प्रकारच्या. एकही सारखा नाही आहे. आपण जर व्यवस्थित बघितलं तर यांचे इंटरनल स्ट्रक्चर सुद्धा वेगळे आहेत. त्यांचा आकार साधारण एका छोट्या बॉल सारखा असतो. हे पांढऱ्या रंगाचे असतात आणि आपल्या नजरेला दिसून येत नाही. हे आपल्या रक्तवाहिन्यात किंवा ब्लड वेसल्स मध्ये असतात. आपल्या रक्ताचाच हे सेल्स एक भाग असतात. मग आपल्याला असाही प्रश्न पडू शकतो, जर हे सेल्स आपल्या रक्तात असतात तर आपलं रक्त पांढरं का नाही दिसत, आपलं रक्त तर लाल दिसतं. तर याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये रेड ब्लड सेल्स असतात. या सेल्स सोबत हे व्हाईट ब्लड सेल्स असतात. तर त्या रेड ब्लड सेल्सच्या रेड कलरमुळे या व्हाईट ब्लड सेल्सचा व्हाईट कलर दिसून येत नाही, म्हणून आपल्याला रक्त लाल दिसतं. मग हे काम कसे करतात हे समजण्यासाठी आपण एक सोपा व्हिडिओ बघू. तर या व्हिडिओमध्ये हा जो मोठा सेल आहे हा WBC आहे. हा जो छोटा कण आहे याला प्लेटलेट आहे आणि हा मोठा गोल गोल सेल RBC किंवा रेड ब्लड सेल आहे.
हे मुंगीसारखी दिसणारी गोष्ट विषाणू किंवा जर्म आहे. आता आपण याला प्ले करून बघू की WBCs कशा प्रकारे या सेल्सवरती ऍक्शन घेतात. आपल्या लक्षात येईल की हा WBC या विषाणूंच्या मागे पडला आहे. आता त्या विषाणूला सगळ्या बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे चारही बाजूंनी तो विषाणू घेरला जाणार आणि मग त्या विषाणूला अशा प्रकारे नष्ट केलं जाणार. अशा प्रकारे सगळेच विषाणू आपल्या शरीरात जे येतात त्यांना WBC नष्ट करून टाकतात आणि मग आपल्याला आजार होत नाही. तर मग आपल्याला असाही प्रश्न पडेल की आजार आपल्याला कधी कधी का होऊन जातात. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की अचानकच आपल्याला खोकला होतो किंवा आपल्याला ताप होतात. मग जर एवढी एफिशियंट सिस्टीम आहे आपल्या शरीरात जी अशा पॅथोजन्स किंवा जर्म्सशी लढते, तर मग आपण कधी आजारीच नाही पडायला पाहिजे. याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये समजा कोणता कण आत आला तर हा विषाणू आहे किंवा जर्म आहे हे ओळखण्यासाठी त्या विषाणूच्या अँटीबॉडीज आपल्या शरीरात असणं गरजेचे असतात. म्हणजे एक वस्तू आतमध्ये आली आहे तर ती वस्तू नक्की काय आहे याच्यासाठी काही ओळखपत्र लागतं. ते ओळखपत्रचं काम एक अँटीबॉडी करतं. म्हणजे ही अँटीबॉडी या विषाणू किंवा जर्मची असेल आणि त्या अँटीबॉडीने त्याला आयडेंटिफाय केलं म्हणजे हा विषाणू आहे आणि हा आपल्या शरीराचा भाग नाही आहे. मग अँटीबॉडीजनी तो विषाणू आयडेंटिफाय होतो आणि मग त्या विषाणूला नष्ट केलं जातं. ही प्रोसेस नक्की कशी होते मी तुम्हाला जरा ब्रीफ मध्ये सांगतो. आपल्या शरीरामध्ये लायकोसाइट्स नावाचे WBCs असतात किंवा एक प्रकारचे सेल्स असतात. आपल्या शरीरामध्ये कोणता फॉरेन पार्टिकल आला तर त्या फॉरेन पार्टिकलला ते स्कॅन केल्यासारखे बघतात आणि त्यानुसार अँटीबॉडीज रिलीज करतात. म्हणजे जवळपास ओळखीचा असेल तर त्यानुसार अँटीबॉडीज रिलीज होऊन जातात. त्या अँटीबॉडीज काय करतात, त्या फॉरेन पार्टिकलला ते जाऊन बसतात आणि त्याच्यासोबत जे बाकीचे आलेले फॉरेन पार्टिकल्सलाही एक सोबत जमा करून त्यांचा एक असा मोठा बंच किंवा गठ्ठा बनवतात. आणि मग हा जो फॉरेन पार्टिकलचा गठ्ठा आहे किंवा पॅथोजन्सचा जो गठ्ठा आहे याला WBC नष्ट करायला येतात आणि मग WBC त्याला नष्ट करून टाकलं की विषाणू आपल्या शरीरातनं संपून जातात. ही एक कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे जी मी तुम्हाला थोड्या सोप्या शब्दांमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही जी सगळी सिस्टीम आहे या सगळ्या सिस्टीमला इम्युनिटी असं म्हटलं जात आहे. आणि या इम्युनिटीनीच आपल्या लक्षात येईल की आपल्या विषाणूची लढाईची ताकद मिळते. मग असा एक प्रश्न पडतो आपल्याला की आपण आजारीच का पडतो. तर याचं कारण असं आहे की काही विषाणू विरुद्ध आपल्याकडे अँटीबॉडीज नसतात. अँटीबॉडीजचं काम एक कुलूप किल्लीसारखं असतं. अँटीबॉडी एका प्रकारची किल्ली असते. ती किल्ली त्या विषाणूवर जाऊन बसते आणि चेक करते. जर किल्लीला ओळखता आलं की हे विषाणू आहे म्हणजे ती किल्ली पाठवल्यावर जर त्या विषाणूला आयडेंटिफाय केलं किंवा ती किल्ली त्या विषाणूला बरोबर लागली, विषाणू एका कुलपासारखा आहे आणि अँटीबॉडी किल्ली आहे, जर त्या कुलपामध्ये ती किल्ली व्यवस्थित बसली तर ओळखलं जातं की हा या प्रकारचा विषाणू आहे. म्हणजे आपल्याला कळेल की हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे आणि त्यानुसार त्याच्यावर आपण ऍक्शन घेऊ. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या विषाणूवर वेगवेगळ्या प्रकारची ऍक्शन घेतली जाते. पण समजा जर आपल्याकडे अँटीबॉडीज नसेल म्हणजे त्या विषाणूच्या लागणारी किल्लीच नसेल तर मग आपल्याला तो विषाणू आहे हे ओळखताच येणार नाही. म्हणजे हा नक्की पार्टिकल कोणता आहे हे ओळखताच येणार नाही. मग अशा केसमध्ये WBCs
त्या विषाणूला काहीच करत नाही, त्याला सोडून देतात. मग तो विषाणू आपल्याला आपल्याला आजारी करतो, असं असतं. पण असं असेल का की आपल्याकडे जर त्या विषाणूची अँटीबॉडी नाही आहे तर तो विषाणू कधीही आपल्या शरीरामध्ये आला तर आपल्याला आजारी करेल? तर असं नसतं. एकदा कोणता आपल्या शरीराला न माहीत असणारा विषाणू आतमध्ये आला तर मग तो आपल्याला आजारी करेल. पण समजा पुन्हा तोच विषाणू आतमध्ये आला तर यावेळेस त्या विषाणू विरुद्ध आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार असतात. ते कसे तयार असतात हे मी पुढे सांगतो. पण त्या तयार अँटीबॉडीज त्या विषाणू आयडेंटिफाय करतात आणि मग त्याला नष्ट करून टाकतात. म्हणून बरेच वेळा काही इन्फेक्शन आपल्याला आयुष्यभरामध्ये एकदाच होतात. फॉर एक्झाम्पल चिकन पॉक्स, आपल्याला आयुष्यामध्ये चिकन पॉक्स एकदाच होतो, पण एकदा झाल्यानंतर तो पुन्हा होत नाही, कारण आपल्या शरीरामध्ये चिकन पॉक्स रिलेटेड खूप साऱ्या अँटीबॉडीज तयार होऊन जातात जे आपल्याला आयुष्यभर पुरतात. आणि त्या अँटीबॉडीज पुन्हा जर चिकन पॉक्सचा विषाणू आत आला तर त्याला ओळखायला मदत करतात आणि मग त्या विषाणूला नष्ट करून टाकतात. तर हे झालं इम्युनिटी कशी काम करते. आता आपण बघू की इम्युनिटी कशा प्रकारे डिवाइड किंवा बायफर्गेट केली गेली आहे. तर इम्युनिटी मुख्य प्रकारे दोन ह्याच्यात बायफर्गेट केली आहे, इन्नेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. तर इन्नेट इम्युनिटी ही इम्युनिटी असते जी आपल्याला नैसर्गिकरित्या मिळालेली आहे. म्हणजे आपल्याला काही लक्षात येईल की गाई गुरांमध्ये जे आजार होतात ते आपल्याला कधीच नाही होत. म्हणजे आपण एक आजार घेऊ गायींचा, काउपॉक्स. काउपॉक्स हा आजार अतिशय भयंकर आहे. या आजारामध्ये मोठे मोठे फोड गायीवर येतात आणि या आजाराचा त्या गायींना फार त्रास होतो. पण या आजाराच्या संपर्कात आपण आलो तर हा आजार आपल्याला होत नाही. म्हणजे तुम्ही किती त्या इन्फेक्शन मध्ये किंवा त्या विषाणूला जबरदस्तीने आत जरी टाकलं तरीही तो आजार तुम्हाला होणार नाही. तर असं का असतं? कारण की आपल्याला नैसर्गिकरित्या काही इम्युनिटी मिळाली आहे, ज्याला इन्नेट इम्युनिटी म्हणतात. म्हणून आपल्याला काही प्रकारचे रोग आयुष्यभरामध्ये होऊच शकत नाही. म्हणजे जगामधले जेही मनुष्य आहेत त्यांना गाई गुरांचे रोग होणार नाही, कारण की त्यांना इन्नेट इम्युनिटी आहे. आणि इन्नेट इम्युनिटीचेही दोन बायफर्गेशन्स किंवा वर्गीकरण करण्यात आले आहे. जनरल इन्फेक्शन्सची नॉन स्पेसिफिक इम्युनिटी आणि स्पेसिफिक इम्युनिटी. तर समजा कोणता विषाणू आतमध्ये आला, त्याला ओळखण्यापूर्वीच आपल्या शरीराला लक्षात येतं की हा विषाणू म्हणण्यापेक्षा एक फॉरेन पार्टिकल आहे, म्हणजे अनआयडेंटिफाईड ऑब्जेक्ट. आपल्या शरीराला फक्त एवढं लक्षात आलं आहे की ही वस्तू आपल्या शरीराचा भाग नाही आहे. ती काही असू शकते, अन्नाचा कण असू शकतं किंवा विषाणू असू शकतं किंवा अजून काही. शरीराला लक्षात येतं की ही वस्तू आपल्या शरीराचा भाग नाहीये, फॉरेन पार्टिकल आहे. तर त्याच्या विरुद्ध रॅन्डम ऍक्शन घेतली जाते, म्हणजे काहीही करून याला नष्ट करायचा प्रयत्न केला जातो. तर याला नॉन स्पेसिफिक इम्युनिटी म्हणतात. म्हणजे कोणत्या स्पेसिफिक रोगाविरुद्धची इम्युनिटी नसते. ही काही फॉरेन पार्टिकल आला तर ही इम्युनिटी त्याला संपवून टाकते किंवा संपवण्याचा प्रयत्न करते. आणि दुसरा भाग म्हणजे स्पेसिफिक इम्युनिटी, जी काही विशिष्ट इन्फेक्शनसाठी असते. म्हणजे मी जसं सांगितलं, आपल्या शरीरामध्ये काही प्रकारचे अँटीबॉडीज आधीच असतात जे आपल्या नैसर्गिकरित्या मिळालेल्या असतात. तर आपल्याला कोणता रोग कधी होणारच नाही किंवा होतच नाही, कारण त्याच्या अँटीबॉडीज आपल्या शरीरात आधीच असतात. आणि या अँटीबॉडीज स्पेसिफिक इम्युनिटीचा भाग म्हणतात. म्हणजे आपल्याकडे विशिष्ट आजारासाठी विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज आहेत ज्या आपल्याला ते आजार होऊ देत नाही. तर मग इन्नेट इम्युनिटीचे नॉन स्पेसिफिक आणि स्पेसिफिक भाग आपण समजून घेतले. आता
एक्वायर्ड इम्युनिटीचे आपण भाग समजून घेऊ. एक्वायर्ड इम्युनिटी अशी इम्युनिटी आहे जी आपल्याला आयुष्यभरामध्ये मिळालेली असते. म्हणजे ही इम्युनिटी आपल्याला माणूस म्हणून मिळाली नसते. आधी कसं होतं, आपण माणसाच्या याच्या शरीरामध्ये आहोत म्हणून आपल्याला ती इम्युनिटी होती. पण ही इम्युनिटी अशी नाही आहे आणि ही प्रत्येक माणसामध्ये असेलच असंही नाही आहे. ही इम्युनिटी आपल्याला इन्फेक्शन झाल्यामुळे आलेली असते. मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की एकदा कोणता विषाणू आला आणि त्यांनी आपल्याला आजार पोचवला की त्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात आणि पुन्हा जर तो विषाणू आला तर त्याला नष्ट करण्यात येतं. तर हा एक्वायर्ड इम्युनिटीचा भाग आहे. म्हणजे एकदा विषाणू आला, त्यांनी आपल्याला आजारी केलं, मग त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात जे आपल्याला आयुष्यभर पुरतात. मग या अँटीबॉडीज एक्वायर्ड इम्युनिटीचा भाग बनतात. म्हणजे एकदा झालेला रोग आपल्याला पुन्हा होण्याची शक्यता फारच कमी असते. या एक्वायर्ड इम्युनिटीचे ही दोन भाग आहेत, ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. ऍक्टिव्ह इम्युनिटी अशी इम्युनिटी आहे जी आपल्या शरीराने स्वतः बनवली आहे. म्हणजे विषाणू आला, तो आपल्याला माहित नाही काय आहे, त्यांनी आपल्याला आजारी केलं, मग आपल्या शरीराला लक्षात आलं की हा विषाणू आहे. मग या विषाणू विरुद्ध आपलं शरीर स्वतःच्या कष्टाने अँटीबॉडीज बनवतं. तर ही जी प्रक्रिया आहे या सगळ्याला ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणतात. म्हणजे स्वतःच आपण अँटीबॉडीज बनवायच्या ज्यांनी तो रोग आपल्याला पुन्हा होणार नाही. याच्यामध्येही दोन प्रकार आहेत. बाय प्रिव्हियस इन्फेक्शन्स ही नॅचरल भाग आहे. म्हणजे समजा आपल्याला नैसर्गिकरित्या कोणता आजार झाला आणि त्याच्या विरुद्ध आपल्या अँटीबॉडीज शरीराने तयार केला, तर याला बाय प्रिव्हियस इन्फेक्शन्स नी मिळालेली इम्युनिटी म्हणतात. म्हणजे आपल्याला त्या आजाराचा एक्सपिरियन्स झाला आहे म्हणून आपल्या लक्षात आलं की तो आजार आहे आणि म्हणून त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज आपल्या शरीरात तयार झाल्या आहेत. आणि दुसरा प्रकार म्हणजे आर्टिफिशियल, जे व्हॅक्सिनेशन्सनी बनतात. व्हॅक्सिनेशन मध्ये काय असतं, त्या विषाणूचा कण किंवा विशिष्ट प्रकारचा काही वस्तू किंवा काही सबस्टन्स आपल्या शरीरात इंजेक्ट केला जातो, जो याला आपलं शरीर विषाणू समजतं. म्हणजे आपल्या शरीरात काय एक अशा प्रकारचे सबस्टन्सेस इंजेक्ट केले जातात ज्याला आपली शरीर ऍक्च्युअल डिझीज कॉझिंग ऑर्गॅनिझम समजते. म्हणजे त्या गोष्टींना, त्या सबस्टन्सेसला आपलं शरीर एक डिझीज कॉझिंग ऑर्गॅनिझम समजते आणि त्याच्या विरुद्ध आपलं शरीर मग अँटीबॉडीज बनवतं. तरी आर्टिफिशियल आहे, कारण नैसर्गिकरित्या आपला तो आजार झाला नाही आहे. आपण आर्टिफिशियली इंजेक्शन घेऊन तो सबस्टन्स आपल्या शरीरात टाकत आहोत, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये त्याविरुद्ध इम्युनिटी झाली पाहिजे. आणि यालाच म्हणून आर्टिफिशियल इम्युनिटी म्हणतात. ही पण ऍक्टिव्ह इम्युनिटीचा भाग आहे, कारण ही शरीर आपलं स्वतः एक्सपिरियन्स घेतल्यानंतर बनवतं. आता ऍक्टिव्ह नंतर पॅसिव्ह इम्युनिटी येते. तर या पॅसिव्ह इम्युनिटीचा एक भाग म्हणजे नॅचरल इम्युनिटी. आपल्याला आपल्या जन्माआधी आपल्या आईकडनं काही अँटीबॉडीज मिळाल्या असतात. म्हणजे समजा आपल्या आईला आपल्या आईच्या शरीरामध्ये कोणता विषाणू सापडला असेल आणि आईच्या शरीरामध्ये असं लक्षात आलं की हा विषाणू आहे, तर त्या विषाणूला आपल्या आईचं शरीर ओळखेल आणि त्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार होतील, त्या आपल्या आईच्या शरीरात होतील. पण आपला जन्म जेव्हा होतो तेव्हा काही प्रकारच्या अँटीबॉडीज आपल्या शरीरामध्ये ट्रान्सफर होतात. म्हणजे त्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात आपल्या आईच्या शरीरामध्ये, पण आपला जन्म होताना त्या आपल्या शरीरामध्ये येऊन जातात. तर आपल्याला त्या प्रकारच्या इन्फेक्शन पासून इम्युनिटी असते. म्हणजे ते इन्फेक्शन आपल्याला होण्याची शक्यता फार कमी असते, कारण की त्याच्या विरुद्ध आपल्याकडे आधीच अँटीबॉडीज जन्मतः आलेले आहेत. तर ही असते नॅचरल इम्युनिटी. आणि आर्टिफिशियल इम्युनिटी मध्ये प्राण्यांमधले अँटीबॉडीज आपल्यामध्ये टाकले जातात. म्हणजे समजा प्राण्यांमध्ये कोणता विषाणू आला, म्हणजे समजा गाई किंवा घोड्याच्या शरीरामध्ये एक विषाणू आला,
तर घोड्याच्या शरीरामध्ये त्या विषाणू विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतील. त्या अँटीबॉडीज ज्या आयत्यात तयार केलेल्या असतात त्या मग जर आपल्या शरीरात टाकल्या तर हे आपल्या शरीरामध्ये आपल्यालाही फायदा देतील. म्हणजे आपल्याला त्या प्रकारचा आजार किंवा तो आजार मग त्याच्यासारखे बाकीचे आजार होण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून याला आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी म्हणतात. आणि हे जे उदाहरण मी दिलं हे फक्त समजवण्याकरिता आहे, असं खऱ्यामध्ये नसतं. याच्यामध्ये बाकी बऱ्याच कंडिशन्स असतात, पण समजायला सोपं जावं म्हणून मी सांगितलं की एका प्राण्यापासून आपल्याला अँटीबॉडीज घेतल्या जातात आणि आपल्या शरीरात इंजेक्ट केल्या जातात, ज्यासाठी अजून बऱ्याच बाकी कंडिशन्स असतात. माझे तुम्हाला माहिती देऊन झालेली आहे, म्हणून मी आपला धन्यवाद घेऊन निरोप घेतो.